शिवाजी पार्कवरील सभेला सर्वांनी या, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनपा निवडणुकीसाठी मनसेचा प्रचार. बिनविरोध निवडून आल्याने काहींना मिरची लागतीये. तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला. ऐरोली विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांचा रोड शो. गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन. राज ठाकरेंना धक्का. कट्टर मनसैनिकांचा भाजपात प्रवेश. संतोष धुरींच्या हाती कमळ. मुंबई मनपाची अद्याप अंतिम मतदार यादी नाहीच. निवडणूक अवघ्या 8 दिवसांवर यादी नाहीच. अनिल गलगली यांची यादी जाहीर करण्याची मागणी. अजित पवारांना सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. सोबत याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या शिवाय, आशिष शेलार यांनी ठणकावलं. निवडणुकीपूर्वी अजित पवार यांचा उमेदवारांना कानमंत्र. आपलं काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीची पहिली झलक समोर. संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत. नागपूरकरांसाठी काँग्रेसचा 20 कलमी जाहीरनामा. काँग्रेसकडून उपराजधानीमध्ये मोफत पाणी वाटपाचं आश्वासन. अकोल्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर हल्ला. जीवघेण्या हल्ल्यामध्ये हिदायत पटेल गंभीर जखमी. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. अमरावतीमध्ये संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जुंपली. शासकीय पैसा हनुमानगडीवर घेऊन चालले काय, खोडकेंची टीका. राजकारणात देवाला तरी सोडा, राणांचा पलटवार. नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भावाभावात जुंपली. भाजप नेते दिनकर पाटलांचा दशरथ पाटील यांच्यावर हल्लाबोल. विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून रवींद्र चव्हाणांचं घुमजाव. विलासरावांवरील टीका केली नसल्याचा दावा. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जाणार असल्याचं केलं होतं वक्तव्य. रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य विकास कामांसंदर्भात. जास्त विकास कामं करू म्हणजे विलासरावांची आठवण येणार नाही. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचं रावसाहेब दानवे यांच्याकडून स्पष्टीकरण. जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येत नाहीत. रवींद्र चव्हाण यांना रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांचं प्रत्युत्तर. भाजपला कुणाच्याच आठवणी ठेवायच्या नाहीत. त्यांना फक्त मोदी शहांचंच पूजन करायचंय. हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. बिनविरोधही सरळ मार्गानं नसल्याचं स्पष्ट. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं एजंट म्हणून काम करतंय. संजय राऊत यांचा हल्लाबोल. सावरीमध्ये 115 कोटींचं ड्रग्ज मिळालेलं आहे. अजूनही सावरीमधील सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही. सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल. नाशकातले 2 माजी महापौर शिवसेनेत प्रवेश करणार. दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिवसेनेच्या वाटेवर. जगतापांचा पीए बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव. अहिल्यानगरमधील उमेदवारांवर दबाव एक्सपोस्ट करत सुषमा अंधारेंचा संग्राम जगताप यांच्यावर गंभीर आरोप. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्या विधानानं नवा वाद. राऊत अजित पवारांनी पाटलांना सुनावलं. शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते महापुरुष. CR पाटील यांच्या वक्तव्यावर राऊतांनी सुनावलं. अनेक वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळेच आयोगावर ताण. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची प्रांजळ कबुली. मुंबईतील प्रदूषणकारी 233 बांधकामं बंद. महापालिकेकडून 557 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस. MCAच्या मनमानीला कोर्टाचा चाप. आज निवडणूक नाहीच. महाराष्ट्र संघटनेच्या मतदानाला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई.
पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 215 लोकल रद्द. 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. प्रवाशांचा होणार खोळंबा. बांगलादेशात हिंदू विधवेवर सामूहिक अत्याचार. अत्याचारानंतर महिलेला झाडाला बांधून मारहाण. अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी हसन अटकेत. बांगलादेशमध्ये हिंदूंचं हत्यासत्र सुरूच. हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या. 3 आठवड्यातली 5वी घटना.